आज आपल्यासोबत शेतकरी आहे, त्यांचा माल हायेस्ट गेला, त्यामुळे आपण त्यांची मुलाखत घेत आहोत. तर त्यांनाच विचारूया माल कसा गेला, कसा पिकवला, काय नियोजन त्यांनी ठेवलं होतं. आजचं बीच हे हाई झालेलं आहे 2350 रुपये. माझं गाव बोरवाडी वडगाव कांदळी. माझे नाव भोर तुषार शशिकांत. हा धान्याचं बी आहे आंध्रा गोल्ड. एकरी 90 किलो टाकलं होतं. रात्री पण 2650 रुपये बीट ह्या गाड्यावर झालं होतं मेयर साहेबांच्या. रात्री 4000 गड्डा होता, आत्ता 3000 गड्डा आहे. 90 किलोला 7000 दाणा निघलेला आहे. तसं कमीच निघलाय, जास्त मर झाल्यामुळे हिटमुळं. आणि आपला दाणा रेन पाईपावर आहे आणि त्यांना फक्त संध्याकाळचं पाणी भरलेलं आहे रात्री 10 नंतर. औषधं कोणती कोणती सोडली होती तुम्ही? औषध बुरशीनाशक आणि रोगार बिगार साधी अशी. आणि खतं कोणतं घेतली होती? खत 24 आणि सुपर दाणेदार दोन्ही घेतले होते. 90 किलोला किती निघाला तुमचा? 7000 निघला. 7000. तसं 90 किलोला गावठी जुडा आहे, गावठी माल आहे तुमचा. बी कोणतं आहे? आंध्रा गोल्ड. आंध्रा गोल्ड. तसं 9000 माल निघायला पाहिजे होता. 9000 निघाला. थोडक्यात मर झाली. मर झाली मर. अच्छा, कांद्याचं रान होतं ना. बर बर बर. आणि तुम्ही आता बीट कसं गेलं, तुम्ही आता समाधानी आहेत का? एकदम समाधानी आहे मी आल्या म्हणलो 2000 रुपये गेले तरी खुश राहील. बर बर बर. आणि अजून काय काय, तुम्ही शिपणी कधी घेतली होती, किती तास पाणी चालू ठेवलं होतं, आणि तुमचं वावराचं क्षेत्र कसं आहे, क्वालिटी कशी? क्षेत्र काळवट आहे, कांद्याचं रान असल्यामुळे जरा थोडी मर झाली असा अंदाज आहेच. बर बर. आणि उन्हाचा काय परिणाम? यंदा वीड जास्त असल्यामुळे मर जास्त प्रमाणात झाली. जास्त प्रमाणात. मग रेन पाईप फ्लड कसं ठेवलं होतं नियोजन? पहिलं पाणी फ्लडने दिलं आणि नंतर रेन पाईप बंद सगळे. किती पाणी फ्लडने दिलं, म्हणजे साधारण 2 दिवसांनी का 3 दिवसांनी? पाणी फक्त फ्लडने दिलं, बाकी रेन पाईप बंद दिलं. किती किती दिवसांनी पाण्याचं नियोजन होतं? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी लागायचं तासभर. तुम्ही सहकार्य केलं यांना? हो, माझे मित्र आहे बडे. बर बर. कधी फोन केला का लगेच पाणी लावायला. लगेच पाणी लावायला. पाण्याची लाईटीची समस्या रात्रीची आहे, मग तुम्हाला चालू होते का? आमच्याकडे 3 बेल लाईट रातचं असले तरी आम्हाला काही हरकत नव्हती. हरकत नव्हती. मग पाण्याचं नियोजन रात्रीचं? आम्हाला रातच करायचं होतं. बर बर. त्यामुळे आम्हाला चांगलं सहकार्य भेटलं. ठीक आहे. मेयर साहेबांनी एक नंबर आपलं बीट संपवलेलं आहे, रात्री पण आज पण. बाकी काय अडचण? काहीच अडचण नाही. तुम्हाला काय बोलायचं का? थोडस बोला. बाजारभावाची चिठ्ठी दाखवतो तुम्हाला. 2323 असा बाजारभाव गेलेला आहे. तर अशाच पद्धतीने मालाचं नियोजन, माल पिकवला पाहिजे. आणि आंध्रा बी जर तुम्ही करत असाल उन्हाळ्यामध्ये, तर रेन पाईप निश्चितच गरजेचं आहे. आणि दर दिवसाआड पाणी देणं उन्हाळ्याचं गरजेचं आहे. त्यात संध्याकाळचं पाण्याचं नियोजन आणि खतं हे उन्हाळ्यामध्ये आंध्रा या पिकाला लागतातच, त्याशिवाय येत नाही. मर ही 20% 30% मालाच 20% होतीच. त्याचप्रमाणे काळा जर वावर असेल तर मर ही निश्चितच कमी दिसते. अशाच पद्धतीने या शेतकऱ्यांनी माल पिकवला आहे. तरी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद. कालपेक्षा आज जास्ती थोडी आवक आहे. कालपेक्षा आज आवक जास्ती जास्त आहे. इथं आपले जाणं जास्त होतं ना. पुढं खपतं कसं नाही त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. हा, कसं खपतं कसं नाही. काल होता ना आपला 8000 होता ना काहीतरी? नाही, काल नव्हतं. मग आता उद्या आहे परत. उद्याला आहे. बरं, मी पहिलीच काढणी का? आता उद्या किती निघन? उद्या एवढंच. आज किती? 2000 होता. 2000 ना? 2 वकला किती? 2250. हे का निर्णय घेतला अशोका करायचं, गावठी का नाही केली? ते म्हटले उन्हाने मर जाते ना. हा हा. वाढ नाही होत ना, वाय गाडी अच्छा. हा हा. जरा पालेदार राहते ना. पालेदार राहते. उन्हामध्ये चांगले. उन्हाचं काही फरक नाही झाला एवढं. आणि काय होते की चालू होतं विठ्ठल रुक्माईची म्हटले तुम्ही म्हटलं आंध्रा रे, आंध्रा आहे ना, उपटायला आलो सुद्धा बसू. बरोबर. मरले होते त्याचे आणि टाका पडतो. आणि हे ना एवढं उन्हात आहे ना राहिली, आणि ती उलट एकाने आमच्या बरोबर पेरली होती. बर. हा, मित्र म्हणाय. अच्छा. फार झापड झाली. आम्ही दोघांनी पण एका दिवशी पेरली. अच्छा. ते त्यांचं नाही जमलं. ते शेटाल बर. नाही, मला आहे ना चांगलं. ते म्हटलं होते 4 साडेचार आहे. आता ते काय शेवटी आपल्याला ते आहे. या आठवड्यामध्ये, मागच्या आठवड्यात चांगले होते, 50 रुपयापर्यंत होते. या आठवड्यात 40 रुपये चालू आहे सध्या गावठी माल. 35-30 रुपये, 25 रुपये अशोका चालू आहे. किती किलोचं बी होते?
तरी 8 किलो 8 किलो. किती निघाले आता ही 2 आणि 2 4,000 का? 4,000 निघाल जास्त निघायला पाहिजे. जास्त निघाल जास्ती निघण 8 किलोचं बी आहे ना, जास्ती निघणार. क्षेत्र किती होतं? 35 गुंठ 35 गुंठ निघन, जास्ती निघन. अशोक मला जास्ती निघ चालतील. करा काय अडचण